सगळ्यात मोठी जी बातमी पश्चिम बंगालमधली आपण पाहतो तिथे मोठा उलटफेर होण्याची तयारी आहे। तर दुसरीकडे आपल्या महाराष्ट्रात दोन ठिकाणी पोटनिवडणुका लागलेल्या आहेत। बारामतीमध्ये सुरुवातीला जाऊया। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांना 70,642 मतांनी आघाडी मिळालेली आहे। 8व्या फेरी अखेर देखील सुनेत्रा पवार यांची आघाडी कायम आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये पोटनिवडणूक लागली आणि आज त्याचे निकाल हाती लागतात। सुनेत्रा पवार या त्या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत। प्रचंड मोठी अशी सुनेत्रा पवार यांना आघाडी मिळते। 70,642 मतांनी बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आघाडीवर आहेत। 8व्या फेरी अखेरची ही आकडेवारी सुनेत्रा पवार यांची आघाडी आपण पाहतोय। तर मतांमधून दाखवलेला विश्वास अजितदादांच्या स्मृतींना समर्पित आहे असं म्हणत दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया असं सुनेत्रा पवार यांनी आवाहन केलेलं आहे। सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया पुढारी न्यूज समोर, विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत असंही आवाहन करण्यात आलंय। सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना अशी विनंती केली आहे। हा विजय आहे, हा अजितदादा यांच्या स्मृतींना समर्पित आहे असं सुनेत्रा पवार म्हणतात। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना 97% मतं मिळतील असा आमदार रोहित पवार यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे। रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रचार सुद्धा केला होता। आमदार रोहित पवार यांनी असं म्हटलंय की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना 97% मतं मिळतील। सध्या 8व्या फेरी अखेर त्या 70,000 मतांनी आघाडीवर आहेत। त्यानंतर आमदार रोहित पवार यांची आलेली ही प्रतिक्रिया, त्यांनी व्यक्त केलेला हा विश्वास, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत 97% मतं मिळतील। बारामतीमधली पोटनिवडणूक आज पार पडते आहे। सुनेत्रा पवार या त्या ठिकाणी उभा राहिलेल्या आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना 97% मतं मिळतील असं विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे। या देशामध्ये सगळ्यात जास्त लीडली सुनेत्रा वहिनी त्या ठिकाणी निवडून येतील, कारण का मतदान करत असताना लोकांनी दादांच्या कार्याकडे, दादांच्या प्रती असणारं प्रेम आणि आदर या अनुषंगानेच मतदान केलेलं आहे। मला असं वाटतं की 97% मतदान हे सुनेत्रा काकींना त्या ठिकाणी होईल आणि चुकून 3% हे विरोधात ते जाऊ शकतं। तर या देशामध्ये आत्तापर्यंत जे काही लीड होतं एखाद्या व्यक्तीचं, असं लीड हे तोडून सुनेत्रा काकींचं नक्कीच रेकॉर्ड त्या ठिकाणी झालं असतं। पण अजून काही पुढे वेळ आहे, नक्कीच त्या रेकॉर्ड तोडतील असा विश्वास आम्हा सगळ्यांना वाटतो। अधिकचा अपडेट घेऊ आपले प्रतिनिधी जयकुमार जाधव यांच्याकडून। जयकुमार, सध्या तिथलं वातावरण काय आहे? बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा विजय जवळपास निश्चित झालाय। रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। सुनेत्रा पवार 70,000 मतांनी आघाडीवर आहे। नक्कीच कस्तुरी, आपण बघतोय की सुनेत्रा पवार 78,528 मतांनी 9व्या फेरीमध्ये आघाडीवरती आहेत आणि आता बारामतीची जी निवडणूक आहे, मतमोजणी त्या ठिकाणी सुरू आहे। अजून बाकीच्या फेऱ्या बाकी आहेत, परंतु सुनेत्रा पवार हे आता या ठिकाणी विजय झाल्याचं आपल्याला चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळते। परंतु त्यांनी जो आदेश काढलेला आहे की बारामतीमध्ये विजय जरी झाला असला तरी कोणत्याही पद्धतीची रॅली किंवा कोणत्याही पद्धतीचा जल्लोष किंवा गुलाल उधळला जाणार नाही, याची संपूर्ण सर्व कार्यकर्त्यांनी दक्षता घेतली पाहिजे, असे सूचना सुनेत्रा पवार कार्यकर्त्यांना आलेले आहेत। मी आता या मतमोजणी केंद्रावरती आहे। आज अत्यंत शांत पद्धतीने मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे। आता 9व्या फेरीचे जे हे होते कार्यकारी जे त्या ठिकाणी नेमण्यात आले होते ते आता बाहेर घेऊन आलेले आहेत। ईव्हीएम मशीन, आता 10व्या फेरीचे ईव्हीएम मशीन आतमध्ये जातील आणि या मतमोजणीला सुरुवात होईल 10व्या फेरीला। तर तत्पूर्वी या ठिकाणी संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये शांततेचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते। बारामतीमध्ये कुठेही जल्लोष केला जात नाहीये किंवा गुलाल उधळलेला जात नाहीये। आपण बघितली काल विजयापूर्वीच कार्यकर्त्यांकडनं विजयाचे बॅनर या बारामतीमध्ये लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळलं आणि जी बाकीचे 22 उमेदवार आहेत आणि त्यांच्यामध्ये देखील आपल्याला हे चित्र पाहायला मिळते। कस्तुरी, बरोबर आहे जयकुमार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांची एकतर्फी घोडदौड सुरू झालेली आहे। त्यांच्या विरोधात उभे असलेले अभिजित बिचुकले असू देत, करुणा मुंडे असू देत, त्यांच्या एकूण मतांपेक्षा दुसरीकडे नोटा देखील भारी पडलेला आहे। सुनेत्रा पवार यांच्या पाठोपाठ दुसऱ्या नंबरवर नोटा आहे, पण सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या 78,000 मत